भोरच्या नसरापूरमध्ये 3.5 वर्षाच्या चिमुकलीची अत्याचार करून हत्या। 65 वर्षीय आरोपी भीमराव कांबळेला 5 दिवसांची पोलीस कोठडी। 7 मे पर्यंत आरोपीला पोलीस कोठडी। नसरापूर प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल। आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणार। प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात नेणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतली नसरापूरमधील पीडित कुटुंबियांची सांत्वनपर भेट। सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लावला फोन। आरोपीवर कठोर कारवाई करण्याचं दिलं आश्वासन। नसरापूर ग्रामस्थांचं शिष्टमंडळ मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। रोहित पवारांची माहिती। फास्ट ट्रॅकवर प्रकरणाचा निकाल लावण्याची ग्रामस्थांची मागणी, तर आम्हाला आश्वासन नको, ॲक्शन हवी आहे। सुप्रिया सुळेंची सीएमकडे मागणी। चाकणमध्ये 3 वर्षाच्या चिमुकल्याची अत्याचार करून हत्या। अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात। आरोपी मूळचा बिहार राज्यातील असल्याची माहिती। पायधुनीतील एकाच कुटुंबातील 4 मृत्यू प्रकरणाचं गूढ वाढलं। एफडीएच्या तपासणीत कलिंगडात कोणतीही भेसळ आढळली नाही, तर इतर खाद्यपदार्थांमध्येही भेसळ नाही। नाशिक टीसीएस कंपनी धर्मांतर प्रकरणातील फरार संशयित आरोपी निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला। निदा खानवर अटकेची टांगती तलवार। नाशिक टीसीएस प्रकरणातील 4ही आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी। पुढील 4 दिवसात तपासाला निर्णायक दिशा मिळण्याची शक्यता। व्यावसायिक गॅस महागल्यानं ग्राहकांवर बोजा पडणार। हॉटेल रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता। शिर्डीत साईबाबा संस्थांच्या प्रसाद भोजनालयाला गॅस टंचाईची झळ। लाडू बुंदी प्रसाद बनवण्यासाठी आता चुलीचा वापर। भारतीय हवामान विभागाकडून मे महिन्याचा अंदाज जाहीर। मे महिन्यात सामान्यापेक्षा अधिक उष्णता राहण्याची शक्यता, तसंच पाऊसही सामान्यापेक्षा अधिक होण्याचा अंदाज। 14 ते 16 मे दरम्यान अंदमान आणि निकोबारमध्ये मान्सूनचा अंदाज। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।